दरम्यान विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झालेत। मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पार पडलेल्या मिरज तालुक्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झालाय। सर्व तालुक्यामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका घेत काँग्रेस पदाधिकारी त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याची चिन्ह आहे। सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याची ही चिन्ह आपण पाहतोय। मिरजमधील कार्यकर्त्यांसोबत विशाल पाटलांची बैठक झालेली आहे, त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र आहे। मिरज तालुका काँग्रेस बरखास्त करण्याचा ठराव देखील यामध्ये करण्यात आलाय। सांगलीमध्ये आता विशाल पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चिन्ह आहे, त्यामुळे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी सांगलीमधला तिढा सोडवण्यामध्ये यशस्वी होतात का? विशाल पाटलांची पर्यायाने विश्वजित कदमांची मनधरणी करण्यात त्यांची समजूत काढण्यामध्ये आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींना यश येतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सांगलीची जागा काँग्रेसनेच लढवावी, सांगलीच्या जागेसंदर्भात विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील या संदर्भातली भूमिका सांगली काँग्रेसने घेतलेली होती। मात्र ही जागा वाटपामध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चिन्ह आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही विशालदादांचा एकच अर्ज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीतून ठराव करून पाठवला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं विशालदादांचं एकच नाव ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला पाठवलं। इथं कुठलीही गटबाजी नाही, तटबाजी नाही, काही नाही। एकच उमेदवार आम्ही मागितलेला, तो सुद्धा दिल्ली हाय